तुम्हाला ठाऊक आहे का की द्रौपदीचं भगवान श्रीकृष्णावर कर्ज होतं? ठाऊक नाही ना? सांगतो. जेव्हा इंद्रप्रस्थ राज्याची स्थापना यांनी केली आणि त्याचं उद्घाटन होणार होतं, प्रमुख अतिथी म्हणून जेव्हा हे ठरलं की भगवान श्रीकृष्ण त्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, तेव्हा काही दिवस आधीच भगवान श्रीकृष्ण हे इंद्रप्रस्थाला आलेले होते. तेव्हा त्यांना सर्व महाल दाखवत जेव्हा पाचही पांडव, द्रौपदी आणि कृष्णाची बहीण सुभद्रा हे जेव्हा खालच्या महालात आले, जिथे त्यांनी शस्त्र सगळी ठेवलेली होती, शस्त्रागार ज्याला म्हणतो आपण, त्या शस्त्रागारामध्ये आल्यानंतर सगळे शस्त्र एक एक श्रीकृष्ण बघत होते. बघता बघता त्यांनी बाणांच्या जो विभाग होता त्या विभागामध्ये आले, धनुष्य बाणाच्या विभागामध्ये, आणि एक बाण बघत असताना एका बाणाचं टोक श्रीकृष्णाच्या बोटाला लागलं आणि त्यातनं रक्त आलं. ते रक्त बघून सुभद्रा, जी त्यांची सख्खी बहीण आहे, ती घाबरून गेली आणि तिने ताबडतोब नोकराला पाठवलं की जा दादाच्या हाताला लागले आणि फडकं घेऊन ये त्याच्या हाताला बांधायला. द्रौपदी, जी नवीन शालू ते नेसून होती, तिने कसलाही विचार न करता पटकन आपल्या शालूचा पदर फाडला आणि भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला तिने ती पट्टी बांधली. आता ते भगवान श्रीकृष्ण त्यांनी हलकंसं एक स्मित केलं आणि द्रौपदीला म्हणाले की तू माझं मन जिंकलंस आज. तू ह्या वस्त्रांनी, ह्या एका पट्टीने तू मला मात्र तुझ्या कर्जात बांधून घेतलेस. आता मला याची उतराई करायला लागणार. आणि द्रौपदी सखे, मी तुला सांगतो की जेव्हा केव्हा अशी वेळ येईल तेव्हा मी तुझी यातनं उतराई करील. हेच आपण ऐकलेलं आहे द्रौपदी वस्त्राणाच्या बाबतीमध्ये. तसं बघता ॲक्च्युली आमच्या टीमनी, सोशल मीडिया टीमनी ही गोष्ट खरं आधी पोस्ट करायला हवी होती, पण त्यांनी दुसरी गोष्ट आधी पोस्ट केली आणि पहिली गोष्ट दुसऱ्या दिवशी पोस्ट करतायत. पण तुम्ही ऐका आणि परत दुसरी गोष्ट पण ऐका, कारण गोष्ट दोन्ही चांगल्याच आहेत आणि शिकण्यासारख्या आहेत. आज एवढंच. धन्यवाद.